श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा आज बुधवार. खरं तर मंगळवार आणि बुधवार हे दोनही जे वार आहेत ते गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत. या दोनही दिवशी आपण गणपती बाप्पांची जेवढी जास्त सेवा करू तेवढंच जास्त फळ आपल्याला प्राप्त होतं. आयुष्यातील अडथळे कुठेतरी संपतात. जीवनामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी होत जातं आणि आपल्या ज्या इच्छित मनोकामना आहेत या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. बघा, बुधवारच्या दिवशी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आज सायंकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला दिव्यामध्ये ही एक वस्तू घालायची आहे. जी वस्तू घातल्याने तुमच्या इच्छित असणाऱ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होईल. तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची भरभरून प्रगती होईल. तुमच्या कुठल्याही कामांमध्ये जर सतत अडथळे येत असतील किंवा तुमच्या पतीच्या, तुमच्या मुलांच्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर ते अडथळे जे आहेत ते कुठेतरी दूर होत जातील. मग गणपती बाप्पा जे आहेत त्यांना संकट हरते म्हटलं जातं, ज्यांना दुःख हरते म्हटलं जातं. गणपती बाप्पा ज्यांना आपण नवसाचं दैवत असं देखील म्हणतो. यांच्याकडे जर काही मागितलं आणि ते मिळालं नाही असं खरं तर कधीच होत नाही. बुधवारच्या दिवशी हा विशेष एक उपाय तुम्ही केला किंवा बुधवारच्या दिवशी ही एक विशिष्ट गोष्ट तुम्ही दिव्यात घातली तर तुमच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील. बघा, इच्छा प्राप्तीचा हा खास दिवा आहे जो प्रत्येक बुधवारी तुम्हाला लावायचा आहे. आता कुठली वस्तू दिव्यात घालायची आहे, दिवा कुठे लावायचा आहे, हे सगळं काही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. बघा, आज सायंकाळी म्हणजे बुधवारच्या दिवशी सायंकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. एकतर सकाळी करणार असेल तर सकाळीच करा, सायंकाळी करणार असेल तर सायंकाळी करा. पण आता सकाळची वेळ गेलेली आहे, संध्याकाळ अजून आहे, तर संध्याकाळी केला तर अत्यंत उत्तम. 6 ते 6:30च्या दरम्यान आपल्याला ही सेवा जी आहे किंवा हा जो उपाय आहे तो करायचा आहे. यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. दिवा तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल, पंचधातूंचा घेतला तरीही चालेल किंवा मग कणकेचा दिवा बनवून घेतला तरीही चालेल. उलट कणकेचा जो दिवा आहे तो सर्वश्रेष्ठ दिवा असतो आणि इच्छा प्राप्तीसाठी हा दिवा विशेष असतो. त्यामुळे जर शक्य झालं तर कणकेचा दिवा घेतला तर अत्यंत उत्तम. आपल्याला काय करायचंय तर आपलं जे देवघर आहे, देवघरामध्ये जिथे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो, प्रतिमा, टाक जे काही असेल तर त्या फोटोच्या म्हणजे प्रतिमेच्या समोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे. यानंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे. एक छोटीशी प्लेट, तुमच्या घरामध्ये जी कुठली प्लेट असेल, स्टीलची, पंचधातूची, ती कुठलीही प्लेट घ्या. या प्लेटमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला ठेवायचं आहे ते म्हणजे मूठभर हिरवे मूग. हिरवे सालीसकट जे मूग असतात, विकतही मिळतात, आपल्या घरीही पिकतात, ते मूग घेतले तरीही चालतील. ठीक आहे, फक्त ते हिरवे मूग आपल्याला पाहिजेत. हे मूठभर हिरवे मूग तुम्हाला त्या प्लेटमध्ये घालायचे. मूग घालून झाले की त्याच्यानंतर हा जो तुम्ही दिवा घेतलेला आहे कुठल्याही पंचधातूचा वगैरे किंवा कणकेचा, तो दिवा त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध तूप घालायचं आहे. आता नसेलच तूप तर मग तेल टाका. त्यामध्ये तुम्हाला लाल रंगाची, कलाव्याची किंवा लाल रंगाच्या धाग्याची एक वात घालायची आहे. ठीक आहे, त्यानंतर ही जी वात तुम्ही घातलेली आहे ती पूर्ण तेलामध्ये भिजवून दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगते की जो तुम्ही इच्छापूर्तीचा दिवा लावणार आहात तो वेगळा दिवा लावायचा आहे आणि रेग्युलर जो देवघराच्या समोर आपण दिवा लावतो तो वेगळा असणार आहे. सकाळपासून किंवा सायंकाळी आपण जो दिवा रोज देवघराच्या समोर लावतो तो वेगळा आणि हा इच्छापूर्तीचा बुधवारचा जो खास दिवा आहे तो वेगळा. याच्याच बाजूला हा दिवा लावला तरीही चालेल. ठीक आहे, आता हा दिवा प्रज्वलित करून झाला की त्यानंतर या दिव्याला हळद कुंकवाची 5 बोटं तुम्हाला लावायची. हळद कुंकवाची 5 बोटं लावून झाल्यानंतर तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा या दिव्यामध्ये अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला 4 काळे जे मिरी असतात ते दिव्यामध्ये घालायचे आहेत. 2 कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि तुम्हाला 7 अख्खे धने हे तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचे. एवढं सगळं करून झालं की त्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला धूप, दीप दाखवायचे, अगरबत्ती वगैरे ओवाळायची आहे, कापूर पेटवायचे, त्याचा धूर वगैरे तुम्हाला दाखवायचा आहे. इच्छित मनोकामना जी काही असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे.
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे पुन्हा हिरवे मूग घ्यायचे. हिरवे मूग जे असतात ते हिरवे मूग घ्यायचे आहेत. आता हे जे हिरवे मूग तुम्ही ज्या प्लेटमध्ये घेतलेले असतील तिथून उजव्या हातामध्ये घ्या. उजव्या हातामध्ये हे हिरवे मूग घ्या. त्याच्यावरती थोडंसं अत्तर शिंपडा. तुमच्या घरात जे कुठलं अत्तर असेल, हिना अत्तर असेल, गुलाब अत्तर असेल तर ते अत्तर घाला आणि त्याच्यावरती थोडंसं कुंकू आणि हळद घाला. आता कुंकू आणि हळदीमध्ये तुम्हाला हे जे हिरवे मूग आहेत ते तुम्हाला पूर्ण असे चोळून घ्यायचे आहेत. चोळत असताना इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे. पूर्ण ते जे मूग आहेत ते तुम्ही लाल आणि पिवळे करून घेतले की त्यानंतर ते प्लेटमध्ये ठेवून द्यायचे. त्यानंतर या 3 बोटांनी थोडेसे ते हिरवे मूग तेथून उचलायचे आणि दिव्यामध्ये अर्पण करायचे. पुन्हा थोडेसे उचलायचे, पुन्हा अर्पण करायचे. पण अर्पण करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमाचं पठण करायचंय. संपूर्ण गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा, 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, जेवढ्या वेळा पॉसिबल आहे तेवढ्या वेळा म्हणत राहायचं आहे. आणि ते जे हिरवे मूग आहेत ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करत राहायचे. हे सगळं करून झालं की त्यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पांचं स्मरण करत इच्छित मनोकामना व्यक्त करायची, ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. त्यानंतर मग तुमची जी काही कामं असतील ती करू शकतात. हा दिवा असाच रात्रभर ठेवू द्यायचा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान झाल्यानंतर काय करायचं, तर एक छोटासा लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कापडाचा एक तुकडा घ्यायचा आणि याच्यामध्ये जे तुम्ही त्या दिव्याच्या खाली हिरवे मूग ठेवले होते ते काढून घ्यायचे आणि दिव्यामध्ये घातलेले जे मूग, लवंगा आणि बाकीच्या ज्याही गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला त्या कापडामध्ये काढून घ्यायच्यात. त्यानंतर त्या कापडाला एक चांगली घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची. आता काय करायचं, तर ही जी पोटली आहे ती घरातील सगळ्या सदस्यांवरून उतरवून घ्यायची. घरामध्ये जेवढे सदस्य असतील अर्थातच जे करू देतील त्यांच्यावर, जे करू देणार नाहीत त्यांच्या मागे लागू नका. ज्यांचा विश्वास आहे त्यांच्या सोबतच हा उपाय करा. ठीक आहे. मुलांवरून करत असाल मुलांवरून वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरवायची. मुलांमधील सर्व दृष्ट, नजर, इडापिडा, संकट, अडथळे सगळ्यांचा नाश करण्यासाठी प्रार्थना करायची. पतींसाठी करत असाल तर पतीवरून उतरवा, स्वतःवरूनही तुम्ही उतरवा आणि तुमच्यामध्ये असलेली जी काही नकारात्मकता, बाधा, जे काही तुम्हाला त्रास असेल, आजार असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा त्रास असेल तर ते संपण्यासाठी प्रार्थना करा. ठीक आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर घराच्या बाहेर जायचं. घराच्या मेन दरवाजावरूनही ही पोटली उतरवून घ्यायची आणि त्यानंतर कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं. तुमच्या घराच्या आजूबाजूला, गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी जिथेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या ठिकाणी जायचं आहे. ही पोटली तिथे नेऊन गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ तुम्हाला ठेवायची आहे. चरणांजवळ ठेवून पुन्हा एकदा तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून अडथळे, संकट, दारिद्र्य, दुःख या सगळ्यांचा नाश होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आता समजा काही मंदिरात आपल्याला मूर्तीजवळ जाऊ देत नाही तर मग अशा वेळेस जी मंदिराची पायरी असते त्या पायरीच्या जवळ जरी तुम्ही हे ठेवलं तरीही चालेल. आता गणपती बाप्पांचं मंदिर नसेलच तर मग तुमच्या गावामध्ये जे कुठलं मंदिर असेल, लक्ष्मीचं मंदिर असेल, शंकराचं मंदिर असेल, जे कुठलं मंदिर असेल त्या मंदिरांच्या पायरीजवळ किंवा त्या मंदिराच्या मूर्तीजवळ जरी नेऊन तुम्ही ही पोटली ठेवली तरीही चालेल. बघा, हा उपाय तुम्ही 1 बुधवार करा, 3 बुधवार करा, 7 बुधवार करा, 11 बुधवार करा. कितीही तुमच्या आयुष्यात असलेल्या अडचणी या उपायाने नष्ट होतील. तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, अडलेली कामं मार्गी लागतील, सर्व अडथळे दूर होतील. तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. सगळ्यांना हात जोडून सांगेल की आवर्जून हा उपाय करून बघा, जो स्वतः मी करत आहे. आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.